इयत्ता 12वी विषय पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा पाठ 5वा आहे जलसुरक्षा स्वाध्याय. 1. पूर येण्याची कारणे आणि त्याचे परिणाम स्पष्ट करा. पूर परिस्थिती टाळण्यासाठीचे सुधारात्मक उपाय सुचवा. उत्तर. पूर म्हणजे नदी, तलाव किंवा इतर जलस्रोतांतील पाणी आपल्या मर्यादेबाहेर जाऊन आसपासच्या प्रदेशात पसरते ती स्थिती होय. भारतात मान्सून काळात पूर ही एक सामान्य पण गंभीर नैसर्गिक आपत्ती आहे. कारणे: अतिवृष्टी, मुसळधार व सतत पावसामुळे नद्या व जलाशय भरून वाहतात. धरणांचे अनियंत्रित पाणी सोडणे, अचानक पाणी सोडल्यामुळे खालील भागात पूर येतो. जंगलतोड, झाडांची संख्या कमी झाल्याने पाणी मुरत नाही आणि थेट वाहून जाते. नदी पात्रात गाळ साचणे, नदीची पाण्याची क्षमता कमी होते. अयोग्य शहरीकरण, निचरा व्यवस्था नसल्याने पाणी साचते. परिणाम: जीवितहानी व आर्थिक नुकसान, लोकांचे जीव जातात व मोठे आर्थिक नुकसान होते. शेतीचे नुकसान, पिके नष्ट होतात व अन्न टंचाई निर्माण होते. रोगराई वाढ, दूषित पाण्यामुळे कॉलरा, टायफॉइड यासारखे आजार होतात. पायाभूत सुविधांचे नुकसान, रस्ते, पूल, घरे यांचे नुकसान होते. उपाय: 1. वृक्ष लागवड, पाणी जमिनीत मुरते व पूर कमी होतो. 2. जलनिचरा व्यवस्था सुधारणा, यामुळे शहरामध्ये योग्य ड्रेनेज व्यवस्था असावी. 3. धनव्यवस्थापन, पाणी टप्प्याटप्प्याने सोडणे आवश्यक आहे. 4. बंधारे व पूर नियंत्रण योजना, नदीकाठ मजबूत करणे. पूर ही नैसर्गिक आपत्ती असली तरी योग्य नियोजन, पर्यावरण संवर्धन व तंत्रज्ञानाच्या मदतीने त्याचे दुष्परिणाम कमी करता येतात. 2. पाण्याचे संवर्धन आणि त्याचे महत्त्व स्पष्ट करा. पाण्याचे संवर्धन म्हणजे पाण्याचा अपव्यय टाळून त्याचा योग्य व नियोजित वापर करणे होय. वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याचे महत्त्व अधिक वाढले आहे. जीवनासाठी आवश्यक, पाणी नसल्यास जीवन शक्य नाही. शेतीसाठी उपयोग, पिकांच्या वाढीसाठी पाणी अत्यावश्यक आहे. औद्योगिक वापर, अनेक उद्योग पाण्यावर अवलंबून आहेत. पर्जन्य जलसंग्रहण, पावसाचे पाणी साठवून भविष्यासाठी वापरता येते. पुनर्वापर, घरातील पाणी पुन्हा वापरल्याने बचत होते. भविष्यासाठी साठा, पुढील पिढ्यांसाठी पाणी उपलब्ध राहते. पाण्याचे संवर्धन ही काळाची गरज असून प्रत्येकाने पाणी वाचवण्याची सवय लावली पाहिजे. 3. एखाद्या पर्यटन स्थळाला भेट देताना पर्यावरणावरील परिणाम कमी करण्यासाठी तुम्ही कोणत्या खबरदाऱ्या घेतल्या पाहिजेत ते लिहा. उत्तर. पर्यटन ही आनंददायी क्रिया असली तरी तिचा पर्यावरणावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पर्यावरणपूरक व जबाबदारीने पर्यटन करणे अत्यंत आवश्यक आहे. 1. कचरा व्यवस्थापन, पर्यटनस्थळी प्लास्टिक, बाटल्या, अन्न कचरा इत्यादी टाकू नये. कचरा नेहमी कचरापेटीत टाकावा किंवा परत घेऊन जावा. 2. प्लास्टिकचा वापर टाळणे, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकमुळे माती व पाणी प्रदूषित होते. त्यामुळे कापडी पिशव्या व पुनर्वापरयोग्य वस्तू वापराव्यात. 3. पाणी व ऊर्जा बचत, हॉटेलमध्ये राहताना पाण्याचा व विजेचा अपव्यय टाळावा. आवश्यक तेवढाच वापर करावा. 4. आवाज कमी ठेवणे, जास्त आवाजामुळे वन्यजीव व पक्ष्यांना त्रास होतो, त्यामुळे शांतता राखावी. 5. वन्यजीव संरक्षण, प्राण्यांना खाऊ देणे, छेडणे किंवा फोटोसाठी त्रास देणे टाळावे. त्यांच्या नैसर्गिक जीवनात हस्तक्षेप करू नये. 6. स्थानिक संस्कृतीचा आदर, स्थानिक लोकांचे नियम, परंपरा व संस्कृती यांचा आदर करावा. 7. नैसर्गिक साधनांचा अपव्यय टाळणे, झाडे तोडणे, फुले तोडणे, पाण्याचे स्रोत दूषित करणे टाळावे. 8. पर्यावरणपूरक वाहतूक वापरणे, शक्य असल्यास सायकल, पायी चालणे किंवा सार्वजनिक वाहतूक वापरावी. पर्यावरणपूरक पर्यटन केल्यास निसर्गाचे रक्षण होते व भविष्यातील पिढ्यांनाही त्याचा आनंद घेता येतो. 4. भारतातील पाण्याची टंचाई स्पष्ट करा. उत्तर. भारतामध्ये पाण्याचे स्रोत उपलब्ध असले तरी असमान वितरण, वाढती मागणी व गैरव्यवस्थापनामुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. 1. असमान पावसाचे वितरण, भारतामध्ये पावसाचे प्रमाण सर्वत्र समान नसते. काही भागात जास्त तर काही ठिकाणी अत्यल्प पाऊस पडतो. 2. लोकसंख्या वाढ, वाढत्या लोकसंख्येमुळे पिण्याचे, शेतीचे व औद्योगिक पाण्याची मागणी वाढत आहे. 3. भूजलाचा अतिवापर, विहिरी व बोरवेलमधून जास्त प्रमाणात पाणी काढल्यामुळे भूजल पातळी खाली जाते. 4. शहरीकरण व औद्योगिकीकरण,
शहरे व उद्योग वाढल्यामुळे पाण्याचा वापर वाढतो व स्रोतांवर ताण येतो. 5. पाण्याचे प्रदूषण, सांडपाणी, रसायने व कचरा यामुळे पाणी प्रदूषित होऊन वापरासाठी अयोग्य ठरते. 6. साठवणुकीचा अभाव, पावसाचे पाणी योग्य प्रकारे साठवले जात नाही, त्यामुळे ते वाहून जाते. 7. हवामान बदल, पावसाचे स्वरूप बदलल्यामुळे दुष्काळ व टंचाई वाढते. पाण्याचे संवर्धन, योग्य नियोजन व व्यवस्थापन केल्यास भारतातील पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात कमी करता येते. 5. पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाचे महत्त्व स्पष्ट करा. उत्तर: पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन म्हणजे पावसाचे पाणी साठवणे, जमिनीत मुरवणे व त्याचा योग्य वापर करणे होय. भूजल पुनर्भरण, पावसाचे पाणी जमिनीत मुरल्यामुळे विहिरी व बोरवेलमध्ये पाणी वाढते. माती धूप नियंत्रण, पाण्याचा वेग कमी झाल्यामुळे माती वाहून जाणे कमी होते. शेती उत्पादन वाढ, पाणी उपलब्ध असल्यामुळे पिकांचे उत्पादन वाढते. दुष्काळ कमी होतो, पाण्याचा साठा असल्यामुळे दुष्काळाच्या काळात उपयोग होतो. पर्यावरण संतुलन राखले जाते. वनस्पती, प्राणी व जलस्रोत यांचे संरक्षण होते. जलस्रोतांचे संवर्धन, नद्या, तलाव, विहिरी यांचे पाणी टिकून राहते. ग्रामीण विकास, शेती व रोजगार वाढल्यामुळे गावांचा विकास होतो. पाणलोट व्यवस्थापन ही जलसुरक्षेसाठी अत्यंत प्रभावी पद्धत असून शाश्वत विकासासाठी आवश्यक आहे. 6. भारतातील नद्यांचे प्रदूषण उपाययोजना स्पष्ट करा. उत्तर: भारताच्या नद्या जीवनदायी असल्या तरी मानवी क्रियामुळे त्यांचे प्रदूषण वाढत आहे. कारणे: घरगुती सांडपाणी, नद्या थेट सांडपाणी सोडल्यामुळे पाणी दूषित होते. 2. औद्योगिक कचरा, रासायनिक उद्योगामधील घातक पदार्थ नद्यामध्ये मिसळले जातात. 3. शेतीतील रसायने, खते व कीटकनाशके पाण्यात मिसळून प्रदूषण करतात. 4. धार्मिक कचरा, मूर्ती, फुले व प्लास्टिक नद्यामध्ये टाकले जाते. प्रदूषणाचे परिणाम: पाणी पिण्यास अयोग्य होते, रासायनिक व जैविक घटकामुळे पाणी दूषित होते. जलीय जीवांचा नाश, ऑक्सिजन कमी झाल्यामुळे मासे व इतर जीव मरतात. रोगांचा प्रसार, कॉलरा, टायफॉइड, डायरिया यांसारखे रोग वाढतात. पर्यावरणाचा समतोल बिघडतो, जैवविविधतेवर परिणाम होतो. उपाययोजना: सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणे, सांडपाणी प्रक्रिया करूनच नदीत सोडावे. औद्योगिक कचऱ्यावर नियंत्रण, उद्योगांनी प्रक्रिया न केलेले पाणी सोडू नये. कडक कायदे व अंमलबजावणी, प्रदूषण करणाऱ्यावर दंड व कारवाई करावी. जनजागृती, लोकांना स्वच्छतेचे महत्त्व समजावणे. धार्मिक कचऱ्याचे व्यवस्थापन, निर्माल्य वेगवेगळे गोळा करून प्रक्रिया करणे. नदी स्वच्छता अभियान, सरकार व स्वयंसेवी संस्थांनी स्वच्छता मोहिमा राबवणे. 7. तुमच्या परिसरातील पाणी प्रदूषण होण्याच्या कारणांचा अभ्यास करून उपाययोजना सुचवा. उत्तर: आपल्या परिसरातील पाणी प्रदूषण ही एक गंभीर समस्या असून ती मुख्यतः मानवी क्रियामुळे निर्माण होते. याचा थेट परिणाम आरोग्यावर व पर्यावरणावर होतो. कारणे: घरगुती सांडपाणी, घरातील न वापरलेले पाणी व मलनिःसरण थेट नाल्यात किंवा जलस्रोतात सोडले जाते. घनकचरा व प्लास्टिक, प्लास्टिक पिशव्या, बाटल्या पाण्यात टाकल्यामुळे पाणी दूषित होते. शेतीतील रसायने, खते व कीटकनाशके जमिनीतून पाण्यात झिरपतात. वाहन व उद्योगामधील प्रदूषण, तेल, ग्रीस व रसायने पाण्यात मिसळतात. अस्वच्छता व दुर्लक्ष, नाल्यांची साफसफाई न केल्यामुळे घाण साचते. परिणाम: पाणी पिण्यास अयोग्य होते, दुर्गंधी व अस्वच्छता वाढते, रोगांचा प्रसार होतो, भूजल देखील दूषित होते. उपाययोजना: कचरा व्यवस्थापन सुधारणा, घनकचरा वेगळा करून योग्य पद्धतीने टाकणे. सांडपाणी प्रक्रिया, प्रक्रिया करूनच पाणी सोडावे. प्लास्टिक वापर कमी करणे. कापडी पिशव्या वापरणे. स्वच्छता मोहिमा, स्थानिक पातळीवर स्वच्छता उपक्रम राबवणे. जनजागृती, लोकांना पाणी प्रदूषणाचे दुष्परिणाम समजावणे. कायदे व नियमांचे पालन, प्रदूषण करणाऱ्यावर कारवाई करणे. 8. तुमच्या परिसरात जलसुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजनांची गरज आहे व का, याचे स्पष्टीकरण द्या. उत्तर: जलसुरक्षा म्हणजे सर्व लोकांना सुरक्षित, स्वच्छ व पुरेसे पाणी उपलब्ध करून देणे होय. वाढती लोकसंख्या आणि पाणी टंचाई यामुळे जलसुरक्षा अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. उपाययोजना: 1. पर्जन्य जलसंग्रहण, पावसाचे पाणी छतावरून साठवून भविष्यासाठी वापरावे. 2. पाण्याचा पुनर्वापर, घरगुती व औद्योगिक पाणी पुन्हा वापरणे. 3. भूजल पुनर्भरण, शोषखड्डे, पाझर तलाव, विहिरी याद्वारे पाणी जमिनीत मुरवणे.
4. पाणी बचत सवयी. नळ बंद ठेवणे, गळती दुरुस्ती करणे. 5. प्रदूषण नियंत्रण. पाणी स्वच्छ ठेवणे व कचरा टाळणे. 6. वृक्ष लागवड. झाडामुळे पाणी जमिनीत मुरते व जलचक्र सुधारते. 7. आधुनिक सिंचन पद्धती. ठिबक व तुषार सिंचन वापरल्याने पाण्याची बचत होते. 8. लोकसहभाग. ग्रामपंचायत व नागरिकांनी एकत्र येऊन जलसंवर्धन करणे. उपाययोजनांची गरज. 1. वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी वाढत आहे. 2. दुष्काळ टाळण्यासाठी पाण्याचा साठा आवश्यक आहे. 3. भविष्यासाठी पुढील पिढ्यांसाठी पाणी टिकवणे. 4. शेती उद्योगांसाठी पाणी आवश्यक आहे. जलसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने पाण्याचा वापर करणे, संवर्धन करणे आणि सामूहिक प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे.